मला उद्या सकाळी केस धुवायचे होते म्हणून म्हटलं चला आताच तेल लावून घ्यावं, कारण सकाळी लग्नाला जायचं होतं आणि पटकन आवरायचं होतं. उठले सकाळ सकाळ, आरसा खराब दिसला, ब्रश करता करताच तोही पुसून घेतला. मला ना खूप घाण सवय आहे, ब्रश करायचा राहून जातो आणि मी बाकीच्याच गोष्टी क्लीन करत बसते. मग लक्षात आलं आपण ब्रशच नाही केला, म्हणजे की काय होते तोंडातच ब्रश राहतो, मग पटकन डबल करावा लागतो. आणि नंतर ना मी काय केलं, उसळ वगैरे केली, आंघोळ करून पटकन आवरायचं होतं. आणि मला मटकी फार आवडते, त्यांनासुद्धा दिली आणि मी सुद्धा घेतली. आणि दह्यात काळं मीठ तर मला फार जास्त आवडते. त्याच्यानंतर बेडशीट वगैरे आवरून घेतली. आज धुणंवाला मावशीला कपडे नव्हते, म्हटलं एक्स्ट्रा कपडे काहीतरी टाकावं म्हणून बेडशीट वगैरे काढून ठेवून दिली होती आणि नवीन टाकून ठेवून दिली. म्हटलं तिकडून आल्यावर ताण नको, कारण लगेचच वापस यायचं आहे आपल्याला. आणि छान अशी बेडशीट टाकली आणि 4 दिवसालाच बेडशीट बदलवायला मला आवडते. मावशी पण आल्या, कपडे वगैरे टाकून घेतले छानपैकी. आणि नंतर मला आवरायला अजिबात टाईम भेटला नाही. त्यांनी मला फक्त साडी घालून दिली आणि तसंच लग्नात नेलं. मेकअप वगैरे मी काहीच केलेलं नव्हतं. हे बघा लग्नात आले आणि इथे मी माझा थोडासा तुम्हाला लुक देते कसा केला होता मी. आणि श्रीषा छानपैकी एन्जॉय करत होती. ती पहिल्यांदा लग्न एन्जॉय केलं तिने, एवढं छान. नाही तर याच्या आधी लहानच होती, सारखं रडत होती. आणि तर मला यांनी पहिल्यांदाच एवढे मेकअप प्रोडक्ट घेऊन दिले आणि हे होतं माझं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट. मला फार आवडलं आणि त्यांनी सुद्धा आवडीने घेऊन दिलं. आणि याची कॉस्ट जर म्हटलं तर टोटल 10,000 काहीतरी झालेलं होतं. आणि एवढं पहिल्यांदाच मी बिल केलं आहे मेकअपसाठी तेही. आणि खरंच आता जमतंय का बघू, तुम्हाला काय वाटलं हे बघून. आणि काय याच्यातलं सुटलं तर मला माहिती नाही, जेवढं मला आठवलं तेवढं मी तिथे शॉपमध्ये घेतलेलं आहे. आता काही सुटलं असेल तर नक्की पुढे घेईलच. सो फॉलो केला नसेल तर फॉलो करा. बाय.